नमस्कार. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आर-टी ॲडमिशन 2026च्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्यांमध्ये आर-टी अंतर्गत विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेत असताना साहित्याच्या नावाखाली फी घेता येणार नाही, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश शालेय शिक्षण मंत्री म्हणजेच की दादाजी भुसे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. राज्यात गोरगरिबांच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अर्थात आर-टी 25% अंतर्गत ॲडमिशन प्रक्रिया सुरू आहेत. म्हणजेच की या ॲडमिशन प्रक्रिया होत असताना बऱ्याच साऱ्या शाळांच्या माध्यमातून पालकांकडून विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली फीस घेतली जाते. मोफत शिक्षणाचा अधिकार, मोफत सर्व सुविधा असताना सुद्धा शाळांच्या माध्यमातून साहित्याच्या नावाखाली घेतली जाणारी फी म्हणजे इल्लीगल आहे. अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात तक्रार पालकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. म्हणजेच की योगेश सागर यांच्या माध्यमातून लक्षवेधी उपस्थिती करण्यात आलेली होती व लक्षवेधीला उत्तर देत असताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे. आर-टी ॲडमिशन अर्थात गोरगरिबांच्या मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25% जागांवरती विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती व शासनाकडून केली जाते. कोणत्याही शाळांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या नावावरती पैसे घेण्यासाठी परवानगी नाही. अशा प्रकारे जर कुठे विद्यार्थ्यांना फीस घेतली जात असेल तर फीस परत करावी. अशा प्रकारच्या शाळांना संदर्भातील तक्रारी शाळांच्या नोटीस म्हणजेच की आवश्यक कारवाई केली जाईल, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.